हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे फायनान्स मॅनेजमेंटचा 7वा टॉपिक कव्हर करतोय, फायनान्शियल मॅथमॅटिक्स फंडामेंटलचा. ठीक आहे. याच्या आधी आपण 6 टॉपिक कव्हर केलेले आहे, ज्याच्यामध्ये आपण 50-50 MCQ सॉल्व्ह केले आहेत. यामध्ये सुद्धा आपण 50 MCQ सॉल्व्ह करतोय. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळून जाणार, कारण की आपल्याला फायनान्स मॅनेजमेंट, कॉस्ट अँड मॅनेजमेंट, फायनान्शियल अकाउंटिंग, ॲडव्हान्स अकाउंटिंग प्लस टॅक्सेस मीन्स डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्सेस याचे सुद्धा MCQज आपल्याला सॉल्व्ह करायचे. मिनिमम आपल्याला 150 प्लस इथे टॉपिक कव्हर करायचे आहे 2 मंथ्समध्ये. ठीक आहे. आपलं टार्गेट आहे 2 मंथ्समध्ये आपण सर्व टॉपिक्स कव्हर करणार असं आपलं टार्गेट आहे, पण त्याच्या आधी पण आपण करायचा विचार करूया. ठीक आहे. तर व्हिडिओला एक लाईक पण करून द्या. दॅट मीन्स मला मोटिवेशन्स मिळणार की मी तुमच्यासाठी पुन्हा व्हिडिओज बनवू शकणार. जर तुमचा सपोर्ट राहिला तेव्हाच मी व्हिडिओ बनवू शकणार, अदरवाईज नाही. तर चला स्टार्ट करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे आपल्याजवळ. द कन्सेप्ट ऑफ व्हॅल्यू टाइम व्हॅल्यू ऑफ मनी इम्प्लाइज. पैशाच्या वेळेचे मूल्य या संकल्पनेचा अर्थ काय आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट मनी लॉस व्हॅल्यू इन इन्फ्लेशन, सेकंड मनी नाउ इज वर्थ मोर दॅन द सेम अमाउंट इन फ्युचर, third money has no relation with time, and fourth money value remains unchanged over time. The correct answer is second. Money now is worth more than the same amount in future. सध्या असलेले पैसे भविष्यातील त्याच रकमेपेक्षा अधिक मूल्याचे असतात. नेक्स्ट, सेकंड, which of the following factor does not influence the value of money over time? खालीलपैकी कोणता घटक वेळेनुसार पैशाच्या मूल्यावर परिणाम करत नाही? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इंटरेस्ट रेट, सेकंड इन्फ्लेशन, थर्ड करन्सी डिप्रिसिएशन अँड फोर्थ हिस्टोरिकल कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे लास्ट, हिस्टोरिकल कॉस्ट, ऐतिहासिक खर्च. नेक्स्ट, थर्ड, विच फॉर्म्युला करेक्टली रिप्रेझेंट कंपाऊंड इंटरेस्ट? संमिश्र व्याज कंपाऊंड इंटरेस्ट खालीलपैकी कोणत्या सूत्राने दर्शवले जाते? तर बघा, कंपाऊंड इंटरेस्टचा सर्वांना फॉर्म्युला माहिती आहे, अमाऊंट इक्वल्स टू प्रिन्सिपल इंटू आर, बरोबर आहे, 1 + r इंटू टी. तो करेक्ट आन्सर इथे आहे सी, ए इक्वल्स टू पी इंटू 1 + r रेस्ट टू द पॉवर टी. नेक्स्ट, फोर्थ, इफ 1000 रुपीज इन्व्हेस्टेड ॲट 10% annual simple interest for 3 years, टोटल इंटरेस्ट इज अर्न. बघा, 1000ची 10% वार्षिक साध्या व्याजाने 3 वर्षासाठी गुंतवणूक केल्यास एकूण व्याज किती मिळेल? तर बघा, ऑप्शन आहे 300, 330, 1000, 1030. तर करेक्ट आन्सर आहे इथे 300 फर्स्ट. नेक्स्ट, फिफ्थ, प्रेझेंट व्हॅल्यू इज डिफाईन ॲज. वर्तमान मूल्य म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट फ्युचर व्हॅल्यू ऑफ मनी विथ इंटरेस्ट, सेकंड द करंट वर्थ ऑफ फ्युचर सम ऑफ मनी, थर्ड कॅश इन हँड टुडे, अँड फोर्थ ओनली कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, द करंट वर्थ ऑफ अ फ्युचर सम ऑफ मनी, भविष्यात मिळणाऱ्या रकमेचे सध्याचे मूल्य. नेक्स्ट, सिक्स्थ, द ॲन्युटी इज बेस्ट डिस्क्राईब. ॲन्युटी मीन्स वार्षिकी कशाला म्हणतात? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट वन टाइम इन्व्हेस्टमेंट, सेकंड फिक्स पेमेंट मेड ॲट रेग्युलर इंटरवल, थर्ड व्हेरिएबल इन्व्हेस्टमेंट रिटर्न, अँड फोर्थ कॅश विड्रॉन फ्रॉम बँक. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, फिक्स पेमेंट मेड ॲट अ रेग्युलर इंटरवल, नियत अंतरावर करण्यात येणाऱ्या निश्चित रकमेच्या देयकांची मालिका. नेक्स्ट, सेवन्थ, विच ऑफ these बेस्ट एक्सप्लेन द इफेक्ट ऑफ इन्फ्लेशन ऑन मनी. महागाईच्या पैशांवर होणारा परिणाम कोणत्या पर्यायामध्ये सर्वाधिक अचूकपणे स्पष्ट केला आहे? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट इन्क्रीज व्हॅल्यू ऑफ मनी, सेकंड मेक मनी अर्न मोर इंटरेस्ट, थर्ड रिड्यूस पर्चेसिंग पॉवर, अँड फोर्थ इन्क्रीज फॉरेन इन्व्हेस्टमेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, रिड्यूस पर्चेसिंग पॉवर, खरेदी करण्याची क्षमता कमी करते. नेक्स्ट, 8, if the future value is 5000 after 2 years at 12% compound interest is to be calculated, the formula is 2. 5000 नंतर 5000चे 2 वर्षानंतर 12% संमिश्र व्याजाने भविष्यातील मूल्य काढण्यासाठी कोणते सूत्र वापरले जाते? तर बघा, फ्युचर व्हॅल्यूसाठी फॉर्म्युला आहे फ्युचर व्हॅल्यू इक्वल्स टू पी इन ब्रॅकेट 1 + r रेस्ट टू द पॉवर टी, मीन्स कंपाऊंड इंटरेस्टचाच फॉर्म्युला. नेक्स्ट, नाइन्थ, डिस्काउंटिंग इन फायनान्शियल मॅथमॅटिक्स रेफर्स टू. आर्थिक गणितामध्ये डिस्काउंटिंग म्हणजे काय? तर बघा, ऑप्शन आहे फर्स्ट ॲडिंग टॅक्स टू प्राइस, सेकंड
reducing future cash flow to present value. Third, giving seasonal offer. Fourth, reducing account balance. The correct answer आहे इथे second, reducing future cash flow to present value. भविष्यातील रोख प्रवाहांचे वर्तमान मूल्यात रूपांतर करणे. नेक्स्ट 10th, which of the following is a key assumption in time value of money? पैशाच्या वेळेच्या मूल्याच्या सिद्धांतामध्ये खालीलपैकी कोणता महत्वाचा गृहीतक आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इंटरेस्ट रेट नेवर चेंज. सेकंड, मनी कॅन इंटरेस्ट ओव्हर टाइम. थर्ड, ऑल कॅश फ्लो आर अनसर्टन. अँड फोर्थ, इन्फ्लेशन इज कॉन्स्टंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, मनी कॅन अर्न इंटरेस्ट ओव्हर टाइम. पैसे वेळेनुसार व्याज मिळवू शकतात. नेक्स्ट 11th, which of the following illustrate the concept of compound interest? खालीलपैकी कोणता उदाहरण संमिश्र व्याज या संकल्पनेचे उत्तम प्रदर्शन करते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, अर्निंग इंटरेस्ट ओनली ऑन प्रिन्सिपल. सेकंड, अर्निंग इंटरेस्ट ऑन बोथ प्रिन्सिपल अँड अक्युमुलेटेड इंटरेस्ट. थर्ड, फिक्स रिटर्न विदाउट इंटरेस्ट. अँड फोर्थ, इंटरेस्ट अर्न फ्रॉम सॅलरी. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, अर्निंग इंटरेस्ट ऑन बोथ प्रिन्सिपल अँड अक्युमुलेटेड इंटरेस्ट. मूळ रक्कम व जमा झालेल्या व्याजावर व्याज मिळवणे. नेक्स्ट 12th, इफ 10,000 इज इन्व्हेस्टेड ॲट 8% कंपाऊंड इंटरेस्ट पर annum, हाऊ मच विल इट वर्थ आफ्टर 2 years? 10,000चे 8% वार्षिक संमिश्र व्याजाने 2 वर्षांनी मूल्य किती होईल? बघा ऑप्शन दिलेला आहे 11,600, 11,664, 11,800 and 12,000. तर बघा फॉर्म्युला माहिती आहे प्रिन्सिपलचा, अमाऊंट इक्वल्स टू प्रिन्सिपल इन 1 + r डिवाइड बाय रेस्ट टू द पॉवर 10. तर मग आपण 10 and 8% आहे डिवाइड बाय 2. इथे करेक्ट आन्सर येणार आहे सेकंड, 11,664. नेक्स्ट 13, विच टर्म रेफर्स टू इक्वल पेमेंट मेड ॲट रेग्युलर टाइम इंटरवल? नियत वेळेच्या अंतराने केलेल्या समान देयकांसाठी कोणता शब्द वापरला जातो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, इन्स्टॉलमेंट. सेकंड, लमसम. थर्ड, ॲन्युटी. अँड फोर्थ, क्रेडिट. तर करेक्ट आन्सर आहे ॲन्युटी, वार्षिक. नेक्स्ट 14, व्हॉट इज द इम्पॅक्ट ऑफ हायर डिस्काउंट रेट ऑन प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ फ्युचर कॅश फ्लो? उच्च सवलतीच्या दरात भविष्यातील रोख प्रवाहांच्या वर्तमान मूल्यावर काय परिणाम होतो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट, increase present value. Second, decrease present value. Third, no impact. And fourth, make value 0. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, डिक्रीज प्रेझेंट व्हॅल्यू, वर्तमान मूल्य कमी होते. नेक्स्ट 15, विच इज ट्रू रिगार्डिंग फ्युचर व्हॅल्यू? भविष्य मूल्य विषयी कोणते विधान योग्य आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, फ्युचर व्हॅल्यू इक्वल्स टू प्रेझेंट व्हॅल्यू मायनस इंटरेस्ट. सेकंड, फ्युचर व्हॅल्यू डिपेंड्स ऑन टाइम अँड इंटरेस्ट रेट. Third, future value remain constant. And fourth, future value is less than present value. The correct answer is second, future value depends on time and interest. भविष्य मूल्य वेळ आणि व्याज दरावर अवलंबून असते. नेक्स्ट 16, a person deposit 500 every year for 5 years in a scheme. This is example of. एका व्यक्तीने दरवर्षी 500 रुपये एका योजनेत 5 वर्ष जमा केली, तर हे कोणते उदाहरण आहे? तर बघा ऑप्शन आहे सिंपल इंटरेस्ट. सेकंड, प्रेझेंट व्हॅल्यू. थर्ड, ऑर्डिनरी ॲन्युटी अँड डिस्काउंटिंग. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड, ऑर्डिनरी ॲन्युटी, सामान्य वार्षिक. नेक्स्ट 17, व्हॉट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट प्रेझेंट व्हॅल्यू इन कंपाऊंड इंटरेस्ट? संमिश्र व्याजात वर्तमान मूल्य काढण्याची कोणती सूत्र वापरली जाते? तर करेक्ट आन्सर आहे सेकंड. बघा प्रेझेंट व्हॅल्यू इक्वल्स टू फ्युचर व्हॅल्यू डिवाइड बाय 1 + r रेस्ट टू द पॉवर t. नेक्स्ट 18, इन्फ्लेशन कॉजेस. महागाईमुळे काय होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, व्हॅल्यू ऑफ मनी इन्क्रीज. सेकंड, पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी डिक्रीज. थर्ड, फिक्स इन्कम बिकम स्टेबल. अँड फोर्थ, कॉस्ट ऑफ गुड रिड्यूस. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी डिक्रीज, पैशाची खरेदी क्षमता कमी होते. नेक्स्ट 19, इन फायनान्शियल टर्म अन ॲन्युटी ड्यू रेफर्स टू पेमेंट मेड. आर्थिक भाषेत ॲन्युटी ड्यू म्हणजे देयके कधी केली जातात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट, ॲट द एंड ऑफ ईच पिरियड. सेकंड, ॲट इरेग्युलर, ॲट द बिगिनिंग ऑफ ईच पिरियड. अँड फोर्थ, वन्स इन अ 5 years. करेक्ट आन्सर आहे थर्ड, ॲट द बिगिनिंग ऑफ
ईच पिरियड, प्रत्येक कालावधीच्या सुरुवातीस. नेक्स्ट 20 बघा काय आहे, व्हॉट इज द रियल रेट ऑफ रिटर्न इफ इन्फ्लेशन इज 5% अँड नॉमिनल इंटरेस्ट रेट इज 8%. जर महागाई दर 5% आणि नाममात्र व्याजदर 8% असेल तर वास्तविक परतावा दर किती असेल? तर बघा सिंपलचा फॉर्म्युला आहे, रिअल रिटर्नसाठी नॉमिनल मायनस इन्फ्लेशन मीन्स 5% मायनस 8% ते किती आला 3%. याचा करेक्ट आन्सर किती आहे 3%. ओके, असेच क्वेश्चन्स आपल्याला इथे सॉल्व करायचे आहे. ओके, नेक्स्ट 21 द टाइम व्हॅल्यू ऑफ मनी ॲज्युम दॅट. पैशाच्या वेळ मूल्य संकल्पनेवर खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट मनी लॉस इट्स व्हॅल्यू ओव्हर टाइम. सेकंड, 1 रुपीज टुडे इज वर्थ मोर दॅन 1 रुपीज इन अ फ्युचर. सेकंड, फ्युचर कॅश फ्लो कॅन नॉट बी प्रेडिक्टेड. अँड फोर्थ, मनी व्हॅल्यू इन्क्रीज ऑटोमॅटिकली. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, 1 रुपीज टुडे वर्थ इज, बरोबर आहे, वर्थ मोर दॅन 1 इन अ फ्युचर. आजचे एक भविष्यातील एक पेक्षा अधिक मूल्याचे आहे. नेक्स्ट 22 विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट अफेक्ट द टाइम व्हॅल्यू ऑफ मनी. खालीलपैकी कोणता घटक पैशाच्या वेळ मूल्यावर परिणाम करत नाही? बघा ऑप्शन आहे, फर्स्ट रेट ऑफ इंटरेस्ट, सेकंड इन्फ्लेशन, थर्ड रिस्क अँड फोर्थ कलर ऑफ करन्सी नोट. तर करेक्ट आन्सर आहे फोर्थ, कलर ऑफ करन्सी नोट. चलन नोटेचा रंग याचा काही फरक पडत नाही, पण रेट ऑफ इंटरेस्ट, इन्फ्लेशन आणि रिस्क याचा फरक पडतो. बरोबर आहे. नेक्स्ट 23 व्हॉट डज डिस्काउंटिंग हेल्प अस डिटरमाइन. सवलतीकरण मीन्स डिस्काउंटिंग आपल्याला कोणते मूल्य ठरवण्यास मदत करते? तर बघा ऑप्शन आहे, फ्युचर व्हॅल्यू, सेकंड नॉमिनल व्हॅल्यू, थर्ड प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ फ्युचर कॅश फ्लो अँड रिस्क फॅक्टर. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ फ्युचर कॅश फ्लो, भविष्यातील रोख प्रवाहाचे वर्तमान मूल्य. नेक्स्ट 24 इफ कंपाऊंड इंटरेस्ट रेट इज हायर दॅन सिंपल इंटरेस्ट रेट फॉर सेम पिरियड व्हॉट कॉजेस द डिफरन्सेस. एकाच कालावधीसाठी संमिश्र व्याजाचा दर साध्या व्याजापेक्षा अधिक असल्यास त्याचे कारण काय आहे? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट इन्फ्लेशन, सेकंड कंपाऊंडिंग इफेक्ट, थर्ड प्रिन्सिपल अमाऊंट अँड फोर्थ टॅक्सेशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे कंपाऊंडिंग इफेक्ट, संमिश्र परिणाम. नेक्स्ट 25 विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ परपेट्युटी. खालीलपैकी कोणते उदाहरण परपेट्युटी अनंत वार्षिकी आहे? अनंत. तो बघा ऑप्शन आहे, फर्स्ट 5 year annuity repayment, सेकंड डिव्हिडंड फ्रॉम प्रेफरन्स शेअर, थर्ड मंथली लोन रिपेमेंट अँड फोर्थ पेन्शन टिल डेथ. तर करेक्ट आन्सर आहे इथे फोर्थ, पेन्शन टिल डेथ, मृत्यूपर्यंत पेन्शन. नेक्स्ट ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केले ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळतील. आणि व्हिडिओला एक लाईक पण करून द्या, मीन्स मला पण सपोर्ट राहणार की मी तुमच्यासाठी पुन्हा व्हिडिओज बनवू शकणार. तर बघा 26 नंबरचा क्वेश्चन काय आहे, व्हॉट डज द टर्म नेट प्रेझेंट व्हॅल्यू इंडिकेट. नेट वर्तमान मूल्य NPV या संधीचा काय अर्थ आहे? तर बघा ऑप्शन आहे, फर्स्ट टोटल इन्व्हेस्टमेंट कॉस्ट, सेकंड डिफरन्स बिटवीन प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश इनफ्लो अँड आउटफ्लो, थर्ड फ्युचर मार्केट व्हॅल्यू अँड फोर्थ ग्रॉस रेव्हेन्यू. तो करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, डिफरन्स बिटवीन प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश इनफ्लो अँड आउटफ्लो, रोख प्रवाहांचे वर्तमान मूल्य व खर्चातील फरक. नेक्स्ट 27 अ सिरीज ऑफ इक्वल पेमेंट मेड ॲट द एंड ऑफ ईच पिरियड इज कॉल्ड. प्रत्येक कालावधीच्या शेवटी केलेल्या समान देयकांच्या मालिकेला काय म्हणतात? तर बघा ऑप्शन आहे इथे, ऑर्डिनरी ॲन्युइटी, सेकंड ॲन्युइटी ड्यू, थर्ड परपेट्युटी अँड लमसम. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट, ऑर्डिनरी ॲन्युइटी, सामान्य वार्षिकी. नेक्स्ट 28 व्हॉट हॅपन्स टू द प्रेझेंट व्हॅल्यू ॲज नंबर ऑफ पिरियड इन्क्रीज ॲज्युमिंग पॉझिटिव्ह इंटरेस्ट रेट. कालावधीची संख्या वाढल्यास वर्तमान मूल्यावर काय परिणाम होतो सकारात्मक व्याजदर गृहीत धरून? बघा ऑप्शन आहे, इट इन्क्रीज, सेकंड इट रिमेन कॉन्स्टंट, थर्ड इट डिक्रीज अँड फोर्थ इट बिकम झिरो. तर करेक्ट आन्सर आहे
इट डिक्रीज ते घटते. नेक्स्ट 29. विच ऑफ द फॉलोइंग फायनान्शियल टर्म इंडिकेट कॉस्ट ऑफ बोरोइंग मनी. खालीलपैकी कोणता आर्थिक शब्द पैसे उधार घेण्याचा खर्च दर्शवते. बघा ऑप्शन आहे फर्स्ट प्रिन्सिपल, सेकंड इंटरेस्ट रेट, थर्ड मॅच्युरिटी अँड फोर्थ टेन्युअर. तर करेक्ट आन्सर आहे सेकंड इंटरेस्ट रेट मीन्स व्याज दर. नेक्स्ट 30. द फ्युचर व्हॅल्यू ऑफ लमसम इन्क्रीज व्हेन. एका एकर कमी रकमेचे भविष्य मूल्य कधी वाढते. बघा इंटरेस्ट रेट डिक्रीज, सेकंड टाइम पिरियड डिक्रीज, थर्ड कंपाउंडिंग फ्रिक्वेन्सी इन्क्रीज अँड फोर्थ नो इंटरेस्ट इज ऑन. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड कंपाउंडिंग फ्रिक्वेन्सी इन्क्रीज, संमिश्र व्याजाची वारंवारता वाढल्यास. नेक्स्ट 31. व्हॉट डज कंपाउंडिंग रेफर्स टू इन फायनान्शियल मॅथमॅटिक्स. आर्थिक गणितात संमिश्र व्याज म्हणजे काय. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट रिड्युसिंग डेब्ट्स ओव्हर टाइम, सेकंड इंटरेस्ट अर्न ओनली ऑन प्रिन्सिपल, थर्ड इंटरेस्ट अर्न ऑन बोथ प्रिन्सिपल अँड प्रिव्हियसली अर्न इंटरेस्ट अँड फोर्थ स्प्लिटिंग पेमेंट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इंटरेस्ट अर्न ऑन बोथ प्रिन्सिपल अँड प्रिव्हियसली अर्न इंटरेस्ट. मूळ रक्कम व आधी मिळालेल्या व्याजावर व्याज मिळणे. नेक्स्ट 32. द कन्सेप्ट ऑफ ॲन्युइटी इन्व्हॉल्व. वार्षिकी संकल्पना खालीलपैकी काय दर्शवते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट वन टाइम पेमेंट, सेकंड इरेग्युलर कॅश फ्लो, थर्ड इक्वल पिरियडिक पेमेंट ओव्हर टाइम अँड फोर्थ सडन इनफ्लो ऑफ कॅपिटल. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इक्वल पिरियडिक पेमेंट ओव्हर टाइम, समान कालावधीतील समान देयके. नेक्स्ट 33. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ टाइम व्हॅल्यू ऑफ मनी. खालीलपैकी कोणते उदाहरण पैशाच्या वेळ मूल्याचे नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट EMI कॅल्क्युलेशन, सेकंड कंपाऊंड इंटरेस्ट, थर्ड लॉटरी विनिंग अँड फोर्थ डिस्काउंटिंग कॅश फ्लो. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड लॉटरी विनिंग इज नॉट एक्झाम्पल ऑफ टाइम व्हॅल्यू ऑफ मनी. EMI कॅल्क्युलेशन आहे, कंपाऊंड इंटरेस्ट आहे आणि डिस्काउंटिंग कॅश फ्लो पण आहे, पण लॉटरी विनिंग नाही. नेक्स्ट 34. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू अबाउट प्रेझेंट व्हॅल्यू. वर्तमान मूल्य मीन्स प्रेझेंट व्हॅल्यू विषयी खालीलपैकी कोणते विधान खरे आहे. बघा ऑप्शन आहे PV increase with higher discount rate, no. PV decrease with increase in interest rate, correct. PV is always equal to future value, no. PV is not used in capital budgeting. The correct answer is second. PV means present value decrease with increase in over interest rate. व्याज दर वाढल्यास PV घटतो. नेक्स्ट 35. विच की फॅक्टर फॉर डिटर्माइनिंग कंपाऊंड इंटरेस्ट. संमिश्र व्याज ठरण्यासाठी कोणता मुख्य घटक आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्फ्लेशन रेट, सेकंड नंबर ऑफ कंपाऊंडिंग पिरियड, थर्ड क्रेडिट स्कोर अँड फोर्थ टाइप ऑफ इन्व्हेस्टमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड नंबर ऑफ कंपाऊंडिंग पिरियड, संमिश्र कालावधीची संख्या. नेक्स्ट 36. व्हॉट इज रिझल्ट ऑफ इन्क्रीजिंग कंपाऊंडिंग फ्रिक्वेन्सी दॅट इज ॲन्युअली टू मंथली. संमिश्र वारंवारता वाढल्यास वार्षिक ते मासिक काय परिणाम होतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फ्युचर व्हॅल्यू डिक्रीज, सेकंड प्रेझेंट व्हॅल्यू इन्क्रीज, थर्ड इफेक्टिव्ह इंटरेस्ट रेट इन्क्रीज अँड फोर्थ टोटल इंटरेस्ट रेट डिक्रीज. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इफेक्टिव्ह इंटरेस्ट रेट इन्क्रीज, प्रभावी व्याज दर वाढतो. नेक्स्ट 37. If the interest rate is 10% per annum compounded annually, what is the future value of 1000 after 2 years? 10% वार्षिक संमिश्र व्याज दराने 2 वर्षांनी 1000 चे भविष्य मूल्य काय असेल. बघा 1000, 1100, 1200, 1210 and 1250. तर बघा फ्युचर व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय 1 + 1 P × 1 + R n raised to the power n. तर इथे जर कॅल्क्युलेट केला तर 1210. तो थर्ड जो आहे तो काय आपला करेक्ट आन्सर. नेक्स्ट 38. विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिफाईन इन्फ्लेशन. महागाईच्या याची सर्वोत्तम व्याख्या कोणती आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट राईज इन अनएम्प्लॉयमेंट, सेकंड इन्क्रीज इन मनी सप्लाय, जनरल प्राइस इन प्राइस ओवर टाइम अँड फोर्थ ड्रॉप इन करन्सी एक्सचेंज रेट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड जनरल राईज इन प्राइस ओव्हर टाइम, किमतीमध्ये कालांतराने सामान्य. नेक्स्ट 39. व्हॉट इज द करेक्ट फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट कंपाऊंड इंटरेस्ट. हा रिपीट झालेला आहे. बघा
कंपाऊंड इंटरेस्ट साठी प्रिन्सिपल इंटू 1 प्लस आर रेस टू द पॉवर टी मायनस प्रिन्सिपल, बरोबर. नेक्स्ट 40. विच मेथड इज यूज टू कंपेअर प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ डिफरंट कॅश फ्लो. भिन्न रोख प्रवाहाची वर्तमान मूल्य तुलना करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ब्रेक इवन एनालिसिस, सेकंड डिस्काउंटेड कॅश फ्लो मेथड, थर्ड पे बॅक पिरियड अँड फोर्थ कॅपिटल रॅशनिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड डिस्काउंटेड कॅश फ्लो मेथड, सवलतीने रोख प्रवाह पद्धत. नेक्स्ट 41. What does the term discounting refers to in financial mathematics? आर्थिक गणितामध्ये डिस्काउंटिंग म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्क्रीजिंग द फ्युचर व्हॅल्यू ऑफ मनी, सेकंड कॅल्क्युलेटिंग डेप्रिसिएशन, थर्ड रिड्युसिंग फ्युचर कॅश फ्लो टू प्रेझेंट व्हॅल्यू अँड फोर्थ अप्लाइंग जीएसटी. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड रिड्युसिंग फ्युचर कॅश फ्लो टू प्रेझेंट व्हॅल्यू, भविष्यातील रोख प्रवाहाचे वर्तमान मूल्यावर रूपांतर. नेक्स्ट 42. In time value of money, what does the term future value represent? पैशाच्या वेळ मूल्य सिद्धांतात भविष्य मूल्य काय दर्शवते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इनिशियल इन्व्हेस्टमेंट व्हॅल्यू, सेकंड वर्थ ऑफ मनी ॲट फ्युचर डेट, थर्ड इंटरेस्ट अर्न ॲन्युअली अँड फोर्थ करंट मार्केट प्राइस. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड वर्थ मनी ॲट फ्युचर डेट, भविष्यातील एखाद्या तारखेला पैशाचे मूल्य. नेक्स्ट 43. What type of annuity pay at beginning of each period? प्रत्येक कालावधीच्या सुरुवातीला दिली जाणारी वार्षिकी कोणती असते? तर बघा ऑप्शन आहे डेफर्ड ॲन्युटी, थर्ड ऑर्डिनरी ॲन्युटी, थर्ड ॲन्युटी ड्यू अँड फोर्थ व्हेरिएबल ॲन्युटी. तर करेक्ट आन्सर आहे ॲन्युटी ड्यू, पूर्ण ग्रहित वार्षिकी. नेक्स्ट 44. Which financial concept help in comparing two investment option with different cash flow? भिन्न रोख प्रवाह असलेल्या दोन गुंतवणुकीची तुलना करण्यासाठी कोणती संकल्पना उपयोगी ठरते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट नेट प्रेझेंट व्हॅल्यू, सेकंड मार्जिनल कॉस्टिंग, थर्ड कॉन्ट्रीब्युशन रेशिओ अँड फोर्थ कॉस्ट ऑडिट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट नेट प्रेझेंट व्हॅल्यू. ओके. नेक्स्ट 45. व्हॉट इज द मिनिंग ऑफ इफेक्टिव्ह इंटरेस्ट रेट मीन्स EIR? प्रभावी व्याज दर याचा अर्थ काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्टेटेड ॲन्युअल इंटरेस्ट रेट विदाउट कंपाऊंडिंग, सेकंड इंटरेस्ट ऑन लोन ओनली, थर्ड ॲक्च्युअल ॲन्युअल रिटर्न आफ्टर कंपाऊंडिंग अँड फोर्थ रेट यूज बाय RBI. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड ॲक्च्युअल ॲन्युअल रिटर्न आफ्टर कंपाऊंडिंग, संमिश्र व्याजानंतर प्रत्यक्ष वार्षिक परतावा. Next 46. Which type of interest lead to exponential growth in investment? गुंतवणुकीमध्ये घातांकीय वाढ करणारे व्याज कोणते? बघा ऑप्शन आहे फ्लॅट इंटरेस्ट, नॉमिनल इंटरेस्ट, सिंपल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे कंपाऊंड इंटरेस्ट. नेक्स्ट 47. If present value is 5,000 and annual rate interest 10%, what will be the future value after 3 years compounded annually? 5,000 रुपयाचे वर्तमान मूल्य आणि 10% वार्षिक संमिश्र व्याज दर असताना 3 वर्षांनी भविष्य मूल्य किती असेल? तर फ्युचर व्हॅल्यूचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला प्रिन्सिपल इंटू 1 प्लस आर रेस टू द पॉवर टी. इथे आला 6655 मतलब 6,655. नेक्स्ट 48. What does the annuity formula primary helps calculate? वार्षिकी सूत्र प्रामुख्याने कोणता हिशोब काढण्यास मदत करते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट इंटरेस्ट ऑन क्रेडिट कार्ड, सेकंड रेग्युलर लोन EMI ऑन पिरियडिक पेमेंट, थर्ड डेप्रिसिएशन अँड फोर्थ बजेट डेफिसिट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड रेग्युलर लोन EMI ऑन पिरियडिक पेमेंट. नेक्स्ट 49. What is the real rate of return? प्रत्यक्ष परताव्याचा दर म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे नॉमिनल रेट प्लस इन्फ्लेशन, सेकंड नॉमिनल रेट मायनस इन्फ्लेशन, थर्ड ग्रॉस प्रॉफिट मार्जिन अँड फोर्थ फिक्स रिटर्न ऑन FD. तर करेक्ट आन्सर आहे नॉमिनल रेट मायनस इन्फ्लेशन. नेक्स्ट 50. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट यूज इन फायनान्शियल मॅथमॅटिक्स? खालीलपैकी कोणता घटक आर्थिक गणितामध्ये वापरला जात नाही? बघा ऑप्शन आहे फर्स्ट टाइम व्हॅल्यू ऑफ मनी यूज होतो, प्रोबॅबिलिटी ऑफ डिफॉल्ट नाही होत, कंपाऊंड इंटरेस्ट होतो आणि प्रेझेंट व्हॅल्यू मीन्स करेक्ट आन्सर आहे सेकंड प्रोबॅबिलिटी ऑफ डिफॉल्ट इज नॉट अ फायनान्शियल मॅथमॅटिक्स. ओके.
नेक्स्ट जो व्हिडिओ राहणार तो आहे आपला 7th नंबरचा, जो वर्किंग कॅपिटल, 7th नाही 8 नंबरचा आहे आपला, बरोबर आहे. वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट, ज्याच्यामध्ये आपण करंट असेट मॅनेजमेंट, कारण की वर्किंग कॅपिटलमध्ये आपल्याला 3 ते 4 टॉपिक्स कव्हर करायचा. त्याच्यामधला फर्स्ट जो आहे तो आहे करंट असेट मॅनेजमेंट. याची आपण 50 MCQ सॉल्व्ह करणार आहे. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, मीन्स नोटिफिकेशन थ्रू तुम्हाला सर्व व्हिडिओज मिळतील. आणि व्हिडिओला एक लाईक करून द्या, मीन्स मला पण मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी व्हिडिओज बनवू शकणार. त्याच्यानंतर आपण महाट्रान्सको आणि सिटको LDCचे मॉक पेपर प्लस PNBSO क्रेडिट ऑफिसरचे आणि RRB ALPची लवकरात लवकर एक सिरीज स्टार्ट करणार आहे, ज्याच्यामध्ये आपण सर्व टॉपिक्स कव्हर करू. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.